प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गिरिजा ओक ही अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे। गिरिजा लहान असतानाच तिचे आई वडील वेगळे झाले। आई वडिलांच्या घटस्फोटानंतर गिरिजा तिच्या आईबरोबर राहू लागली। दरम्यान गिरिजाचं वडिलांबरोबरचं नातं कसं होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना होती। आता गिरिजाने नुकताच एका मुलाखतीत वडिलांसोबतच्या नात्यावर भाष्य केलं। तिने काही गोष्टींचा खुलासा केला ज्या सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत। अभिनेत्री गिरिजा ओक म्हणाली, माझे वडील खूप सुरुवातीपासूनच कामानिमित्ताने बाहेर असायचे। ते जेव्हा नाटकात काम करायचे तेव्हा त्यांचे दौरे असायचे, त्यामुळे ते खूप बाहेर असायचे। त्यामुळे मला माझ्या आईनेच वाढवलं आहे। कालांतराने माझे आई वडील वेगळे झाले आणि मी माझ्या आईबरोबर राहू लागले, त्यामुळे बाबांशी तसा संबंधच राहिला नाही। मात्र अजूनही एक कलाकार म्हणून माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे। त्यांनी आतापर्यंत जे काही काम केलं आहे, जे काही मिळवलं आहे ते अत्यंत स्वकष्टाने आणि स्वतःच्या हिमतीवर केलं आहे। त्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि आदरही आहे। तसेच आम्ही आता बाबांच्या फार संपर्कात नाही आहोत, कारण मी माझ्या आईकडेच राहायला लागले। त्यांचाही एक परिवार आहे, त्यांची बायको मुलगी आहे, उत्तम आहे सगळं। कधी सगळ्यांचं एकत्र येणं झालं तर आम्ही भेटतो, तेव्हा आम्ही एकमेकांसमोर येतो। मात्र रोजचं भेटणं बोलणं असं फारसं आता उरलं नाही, कारण मला माझं आयुष्य आहे, त्यांना त्यांचं आहे। लग्नानंतर मी पण माझ्या आयुष्यात बिझी झाले, असे अभिनेत्री गिरिजा ओक म्हणाली। तर अभिनेत्री गिरिजा ओक बद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।